नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा हरकरे, सायकॉलॉजी संडेजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुमच्यासोबत अजून एका व्यक्तीचं स्वागत मी करते आहे. मी तुम्हाला मागच्या भागात म्हटलं होतं, की स्वतःवर विश्वास ठेवून जग जिंकता येतं. फ्रेंड्स, समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलात आणि तिथे गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्याला पाहिल्यावर वाटलं, की अरे या व्यक्तीला तर आपण ह्याच अशा ऑफिसमध्ये शिपाई म्हणून पाहिलेलं आहे. तुम्हाला खरं वाटेल हे? पण असा प्रवासही शक्य होतो, किंबहुना त्याचं प्रमाण मी तुमच्यापुढे आणलेलं आहे. आज तुम्हाला भेटवणार आहे प्रतीक्षा तोंडवळकर मॅडम यांना, ज्या नुकत्याच स्टेट बँकेतून असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाल्यात, पण त्यांनी बँक जॉइन केली होती ती सफाई कामगार म्हणून. तेव्हा त्यांचा हा थक्क करणारा, अचंबित करणारा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकूया. मी करते प्रतीक्षा मॅडमचं मनापासून स्वागत. मॅडम, तुमचं जेव्हा सगळी ही संघर्ष गाथा मी ऐकली आणि त्याबद्दल कळलं, तर असं वाटलं की माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सकडे ही तुमची कथा पोचली पाहिजे, कारण ती अतिशय प्रेरणादायी आहे. तेव्हा त्याचा सगळा तुमचा तो प्रवास ऐकण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. सुरुवात मी अशी करते आणि विचारते की तुमचं बालपण आणि थोडं माहेर याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते. आज जे तुमचं यूट्यूब चॅनल सगळे बघतायत त्यांचेही मी आभार मानू इच्छिते आपल्या मुलाखतीला सुरुवात होण्याअगोदर. माझं नाव पूर्ण प्रतीक्षा प्रमोद तोंडवळकर. माझं माहेर पुण्यातलंच. पद्मावतीला सहकारनगर एरिया आहे, तिथे माझे आईवडील राहतात अजूनही. आणि माझं बालपण विषयी जे आहे, तर माझी शाळा पद्मावतीमध्ये अरण्येश्वर विद्या मंदिर आहे आणि माझं 7वी पर्यंतचं जे शिक्षण ते माझं पद्मावतीमध्ये झालं, अरण्येश्वर शाळेमध्ये. पण मग आता 7वी पर्यंत जे शिक्षण तुमचं झालं, तर त्यानंतर थोडं म्हणजे घरची परिस्थिती वगैरे बघता तर थोडी लग्नाची म्हणजे घाई झाली का? का शिकायचं राहून गेलं असं वाटतं? कारण तुमचं शिक्षण तसं जेव्हा सुरुवात झाली या तुमच्या सगळ्या स्टोरीला म्हणूया आपण, तेव्हा तुमचं शिक्षण 7वी होतं. हो. मग त्यावेळेस समाजाच्या प्रथेनुसार एकदा मुलगी शहाणी झाली, की आई-वडिलांची एकच कर्तव्य रिंग वाजत राहायची, की कधी एकदाचं ह्या शहाणे झालेल्या मुलीचं लग्न करून द्यायला हवं. त्यामुळे त्या मुलीला कोणी विचारण्याची त्यावेळेस पद्धत नव्हती. माझं लग्न 1982 मध्ये झालं आणि परीक्षा देऊन आले आणि तेव्हा कळलं, की थोड्या दिवसांपूर्वी सदाशिव कडू मला पाहून वगैरे गेलेले आहेत मी रांगोळी काढत अच्छा. असताना. त्यामुळे पाहण्याचाही प्रोग्राम झाला, तोही मला काही कल्पना नाही. आणि त्यावेळेस म्हणजे मुलींना तुला पसंत आहे का हा विचारणं पण विचार. तसं पद्धत नव्हती. आई-वडील बघणार, आई-वडील जे म्हणतील त्यानुसारच करायचं. आई-वडिलांच्या पुढे बोलण्याची कोणाशी हिंमत नव्हतीच. आणि आमची सगळी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे सगळेजण मिळून जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल असं समजून आम्ही म्हणजे त्यावेळेस आमचं लग्न ठरलं. आणि लग्नानंतर जेव्हा माझे वडील पहिल्यांदा माझी शाळा बघायला गेले, तेव्हा त्यांना आमच्या मॅडमनी सांगितलं, पंडित मॅडमनी, की तुम्ही मुलीचं ह्या लग्न करून देताय, ती जर तुम्हाला जड झाली असेल, तुम्ही तिचं शिक्षण करू शकत नसाल, तर तुम्ही ही मला द्या. बापरे! आमच्या त्या पंडित मॅडमनी तेव्हा माझ्या वडिलांनी माझी शाळा पहिल्यांदा पाहिली. कारण माझे आई-वडील दोघेही शिक्षित आहेत. म्हणजे शिक्षणाचा आग्रह तुमच्या टीचरनी पण सांगितला होता. हो, टीचरनी सांगितला होता. त्यामुळे मग त्यांना जे वाटत होतं, की ह्या मुलीला मी शिकवेन, तिला डॉक्टर व्हायचं असेल वगैरे व्हायचं असेल, तर ते मी करून देऊ शकते. त्यांना मूलबाळ काही नव्हतं. पण मग त्यांची आठवण ठेवून जेव्हा मी 57व्या वर्षी नॅचरोपॅथीची डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचं एक स्वप्न त्यांचं स्वप्न. मी पूर्ण करावं असं डॉक्टर मला ते. आणि मग मी नॅचरोपॅथीचा डिप्लोमा कोर्स पण पूर्ण केला. करून ओके. ते स्वप्न साकार केलं त्याचं. तुमचा जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे कसा? तर 7वी शिक्षण असताना वयाच्या 17व्या वर्षी लग्न, 18व्या वर्षी मुलगा आणि अपघाताने तुमच्या पतीचं म्हणजे सदाशिव कडू यांचं तुम्ही 19 वर्षाच्या असताना झालेला मृत्यू. सो हे इतकं पटापट घडत गेलं 2-3 वर्षात आणि त्यावेळेला तुम्हीच तसं पाहिलं तर 18-19 वर्षाची लहान मुलगीच होत्या, म्हणजे आजच्या तुलनेत बघितलं तर. मग त्यावेळेला अचानक काही समजण्याच्या आतमध्ये एक मुलगा पदरात, नवऱ्याचं निधन
आणि शिक्षण कमी. त्यावेळेला काय म्हणजे असं खूप हताश किंवा हतबल झाल्यासारखं नाही वाटलं? हताश आणि हतबल झाल्यासारखं वाटलंच. परिस्थिती तर खूप ओढावली होतीच माझ्याकडून आणि फक्त सदाशिव कडू सोडून गेल्याचं दुःख नव्हतं. एक मुलगाही होता, त्याला मला लहानाचं मोठं करायचंच होतं आणि प्लस 2 आघात त्याच्यापेक्षा जास्त. गेलेला जातो, पण त्याच्यानंतर जे राहतं, ते एकतर तुम्हाला जगाचा त्यावेळेस काही अनुभव नव्हता मला बरोबर आहे. अजिबात आणि त्यावेळेस सासूबाई सरळ म्हणून गेल्या, की ज्या मुलासाठी मी तुला लग्न करून आणलं होतं, तो आता राहिला नाही, तर तू तुझ्या घरी जावं आई-वडिलांकडे. बापरे! त्यामुळे मोठाच धक्का त्यांनी आहे. त्यांचा आधार देण्याचं फेटाळलं हे त्याच्यावरून झालं आणि जेव्हा आईकडे आले, तेव्हा आई-वडिलांनी क्लिअर सांगितलं, की "आम्ही तुझं लग्न करून दिलं. आमची जबाबदारी संपली. त्यामुळे आता तुझं नशीब आणि तू." त्यामुळे ना सासरचा ना माहेरचा अशी जी परिस्थिती ओढावली, ती फार माझ्यासाठी धक्कादायक होती. कारण जेव्हा गरज असते, त्यावेळेस बरोबर आहे. कोणीही कोणाचं नसतं. हं. हे त्या प्रसंगावरून मला खूपच मोठं आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की नवऱ्याचा मृत्यू ह्याच्यापेक्षा म्हणजे कोणीतरी गेलं ह्याच्यापेक्षा जे आहेत, त्यांच्यामुळे जास्त त्रास आणि फार कठीण म्हणजे आणि तुमचं स्वतःचं पण वय तेव्हा किती लहान. पण मग त्यावेळेला पुढे जसं तुमचे म्हणजे सदाशिव कडू जे होते, ते स्टेट बँकेमध्ये मला म्हणजे तिथे जे बँकेचे एम्प्लॉयी नव्हते ते, पण बँकेसाठी काम करायचे. हो. सो त्याच्यानंतर हा प्रवास, की आता दोन्हीकडची साथ सुटलेली आहे, मुलगा पदरात आहे. तेव्हा कसं म्हणजे तेव्हा कसं ठरवलं, की आपण पुढे जायला पाहिजे? कारण मुलीचं सासरच तिचं घर असतं, हे लक्षात ठेवून मी परत आले. सासूनी जरी वेगळं काढलं किंवा एकाच घरामध्ये आम्ही ती वेगळं स्वयंपाक करून खायची. मी आणि माझा मुलगा आम्ही एकत्र वेगळा स्वयंपाक करून खायचो. असं एकाच घरामध्ये विभक्त जरी असलो, तरी पण सासरी राहण्याचंच मी फायनल केलं आणि मुंबईला आम्ही राहत होतो आणि जेव्हा माझे मिस्टर सदाशिव कडू विनायकचे वडील जेव्हा नोकरी करत होते, तेव्हा ते स्टेट बँकेमध्ये साकीनाका ब्रांचमध्ये बुक बाइंडिंगचं काम करायचे. ते काही हो. पेरोलवर नव्हते, बरोबर. बँकेचे एम्प्लॉयी एम्प्लॉयी नव्हते. नव्हते. आणि जेव्हा आम्ही गावावरून आलो, मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मुंबईमध्ये तेव्हा एक दिवस मला त्यांच्या बँकेतून एक माणूस आला सांगायला, की सदाशिव कडूनी जे काही काम केलं होतं, त्याचे बँकर्स चेक तयार करून ठेवलाय, तर तुम्ही येऊन पैसे घेऊन जा. मग जेव्हा मी ते पैसे घ्यायला म्हणून बँकेमध्ये गेले, विनूला कडेवर घेऊन गेले त्यावेळेस आणि त्यावेळेस मग मी त्या ब्रांच मॅनेजर सरांना विनंती केली, की एवढ्या पैशानं तर माझं काहीच होणार नाहीये. बरोबर आहे. मला जर का पुढे माझ्या मुलाला शिकवायचं असेल, तोपर्यंत मला शिकायचं आहे हा सुद्धा माझ्या काही डोक्यामध्ये बरोबर. नव्हतं. पण मला ज्या मुलाला आता वडील राहिले नाहीत, आजोळचं कोण नाही, येस. दोन्ही आजोळचं कोणीही पाहणारं नाही, तर म्हणजे माझी सर्वस्वी जबाबदारी आहे त्याला लहानाचं मोठं करायची. मग त्यासाठी नोकरीशिवाय तर मी काय करू शकणार? आणि एवढं कमी शिक्षण होतं, की कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देईल किंवा काय. एक तर तुम्ही घरकाम करू शकता किंवा ब्लाउज वगैरे शिवायचे किंवा मशीनवर फॉल बिडिंग लावून द्यायचं. ते काम तर मी करतच होते आधीपासून. म्हणजे त्यामुळे जगण्याची धडपड फक्त. हां. पण तेवढ्या मध्ये तुम्ही चांगलं शिक्षण नाही देऊ शकत. तर तेव्हा मग मी त्यांना विनंती केली, की तुम्ही मला कसंही करून कुठलंही छोटं-मोठं काम मला तुमच्या बँकेमध्ये मला द्यावं, ही मी त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मग मान देऊन त्यांनी 4-5 महिन्यानंतर माझा जो अर्ज घेतला होता त्याच्यावर विचार करून मला 1/4 पार्ट टाईम स्वीपरची नोकरी त्यांनी मला देऊ केली. बँकेत म्हणजे तुमचा प्रवास जो सुरू झाला, तो स्वीपर किंवा सफाई कामगार म्हणून जो सुरू झाला, तर काम मिळालं, काही थोडे बहुत पैसे पण येऊ लागलेत. पण जी जबाबदारी आहे, ती तर फारच प्रचंड होती. तर घर असेल, राहणं असेल, विनायकला सांभाळणं असेल, कारण तसा तो खूप लहान होता. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मग कशा आणि कुणाच्या मदतीने पार पाडल्या? आम्ही तेव्हा चाळीमध्ये राहायचो आणि माझी ड्युटी तेव्हा सकाळची होती. म्हणजे सकाळी 6:00-6:30 ते 2 तास 8:00-8:30 पर्यंत काम केलं, की मी घरी येऊ शकत होते. त्याच्यानंतर मग मी विनायकला उठवून, आवरून मग त्याला कडेवर परत घ्यायचं. कारण त्या 2 तासाच्या नोकरीमधून जे ₹50-60 महिन्याला पगार मिळेल, मिळायचे.
हो. तेवढ्या त्यातही भागणार नव्हतं आणि पूर्ण दिवस काय करायचं? मग कुर्ल्यामध्ये एक छोट्या मुलांचे बूट बनवण्याची कंपनी होती. ₹15 रोजावर. मग त्याला ट्रेननं कांजूरमार्गवरून कुर्ल्याला जायचं कडेवर घेऊन. दिवसभर बाजूला बसवायचं. त्या डाय मशीनवर छोट्या मुलांची बूट बनवायची एक डाय मशीन होती. त्या डाय मशीनवर ₹15 रोजासाठी ते पूर्ण दिवस काम करायचं आणि मग त्याला घेऊन परत घरी येऊन मग काय असेल पिठलं भाकरी बनवायची, दोघांनी खायची, असा दिनक्रम होता. पण मग याच्यामध्ये आपण पुढे शिकलं पाहिजे, कारण की तसं पाहिलं तर जगणं आणि कमवणं जे काही असेल ते. कारण अशी परिस्थिती खूप लोकांवर येते आणि आहे त्या परिस्थितीत आहे तसेच ते एकतर कुरकुर करतात, रडतात किंवा आहे ते निमूटपणे मान्य करून आहे तसंच सुरू ठेवतात. पण तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा खूप पुढे आपण जाऊ शकतो किंवा जायला पाहिजे, ही एक जी तळमळ असते, तर त्याच्यासाठी आपल्याला सात्वी राहून चालणार नाही. हे इन्स्पिरेशन कुठून आलं? जेव्हा मी सफाई करायची ना टेबल खुर्च्या, तेव्हा सफाई झाल्यानंतर मी त्या टेबल खुर्च्यांकडे बघायची आणि मनात आणायची, की कधीतरी मी ह्या स्वच्छ केलेल्या टेबल खुर्चीवर बसून मी काम करेल का या स्टेट बँकेत? आणि मग ते करण्यासाठी मला शिक्षणाशिवाय तर मी पुढे येऊच शकत नाही. कारण मिनिमम क्लेरिकल तरी व्हायला हवं. तर बरोबर. तुम्ही त्या टेबल खुर्चीवर बसून कस्टमरला स्वप्न स्वप्न मी पाहिलं होतं आणि लहानपणापासून मला काही हातात येईल ना, ते वाचायची एक सवय होती. काही येवो, काही कुठल्याही स्वरूपात भाजी आणू, वडापाव घेऊ, कुठल्याही याच्यामध्ये पेपर आला ना घरात, की तो आधी त्याच्यावरचं असलेलं काढून ठेवायचं. तो पेपर वाचायचा आणि मगच त्या जे काही काम असेल ते करायचं. त्या सवयीचा मला फायदा एक झाला, की एक दिवस एका पेपरवर मला एक ॲड दिसली, की 7वी वरून डायरेक्टली 10वी ला बसता येतं बरं. आणि सायनमध्ये 17 नंबरचा फॉर्म भरून द्यायचं एक ऑफिस आहे गव्हर्नमेंटचं. तर त्यामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्ही 10वी ला डायरेक्टली अपिअर होऊ शकता. तो कागद मी तसाच ठेवला छान घडी घालून. दुसऱ्या दिवशी कामावर गेली. साकीनाका ब्रांचमध्ये एक राजे मॅडम म्हणून होत्या, वारल्या त्यानंतर. तर त्यांच्याशी मी थोडी जास्त काही असेल माझं हवं असेल, काही सांगायचं असेल, तर त्यांच्याशी मी बोलायची. कारण बाकी कोणी जेंट्सशी बोलण्याचा माझा कधी प्रश्न पहिल्यापासूनच मी ठेवला नाही. कारण वय जे धोक्याचं होतं माझं, त्यामध्ये व्यवस्थित राहायचं असेल, तर तुम्ही कोणाशी संबंध जास्त ठेवायचा बरोबर. नाही. आणि परिस्थिती हे पण हां. अशी की एकटी बाई आहे हो, म्हटल्यानंतर एकटी बाई आणि वयात आलेली मुलगी तशी थोडीशी अजून चांगली दिसतेच. बरोबर. त्यानुसार काही असेल तर मी राजे मॅडमला सांगायची. मग तो कागद मी दुसऱ्या दिवशी तो राजे मॅडमला दाखवला आणि त्यांना म्हटलं, की "मॅडम असं-असं ॲड मी पाहिली आहे, तर असं काही असतं का हो? म्हणजे जेन्युइननेस तरी आधी चेक करायला हवा." तर त्या म्हणाल्या, "तू जा आज घरी, मी 1-2 दिवसात तुला सांगते." आणि मग 2-3 दिवसांनी त्यांनी निरोप ठेवला, की आज कडूबाई आल्या, की त्यांना थांबवा. आणि मग त्यांनी कुठे फॉर्म मिळतो, सायनला कुठे ऑफिस आहे, सगळी चौकशी करून मला मग ती माहिती प्रोव्हाईड केली. मग मी फॉर्म फॉर्म आणला. त्यांच्याच मदतीनं तो भरून सबमिट करून मी 10वी ला पण म्हणजे बसण्याची तयारी मेहनत केली. आणि अभ्यास तो सगळा त्या दिवसभराच्या कष्टामध्ये करणं हो, परत. हो. मला वाटतं तुम्ही जे तुम्ही मगाशी म्हणालात, की तरुण मुलगी वयात आलेली आणि एकटं राहण्याची परिस्थिती. मला वाटतं तुम्ही तुमच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणजे अभ्यास आणि हे तर आहेच, पण कराटे पण शिकलेले आहात. जेव्हा मी 11वी-12वी कॉलेज ला गेले, 10वी जेव्हा कारण 1 महिना वगैरे अभ्यास केला घरात बसून, दिवस-रात्र रजा घेऊन आणि प्लस मला फक्त 10वीचा अभ्यास करून चालणार नव्हतं. 8वी, 9वी 8वी, आणि 9वी. 10वी तिन्ही ह्याची पुस्तकं घेऊन मी 10वीचा अभ्यास केला. त्याच्यानंतर जेव्हा 11वी-12वीला नाईट कॉलेजला गेले मी, कारण विक्रोळीला कन्नमर नगर एरियामध्ये विकास नाईट कॉलेज आहे. तिथे मी ॲडमिशन घेतली आणि तिथे कराटेचे वर्ग चाललेले पाहून मला स्वतःला सक्षम व्हावंसं हं. खूप दिवसांचं वाटतच होतं. कारण वाईट-वाईट लोकं मागेही लागतातच. त्याला काही पर्याय नाही. कारण तुम्ही स्वतःला कितीही बुरख्यात ठेवायचं ठरवलं, तरी तुम्ही दुसऱ्याचे डोळे झाकून ठेवू शकत नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे
लोक जी त्रास द्यायची बसमधून येता जाताना किंवा चालतोय रस्त्यानी रोज बघतात. मग असं एकदा त्यांना कळलं, की अरे बापरे! हिच्या मागे कोणी नाहीये विचारणारं, हिला कोणाचा पाठिंबा नाहीये. तर एक ठराविक वेळेला ते असतात काही असे गैरफायदा घेणारे. गैरफायदा घेणारी, मागे-मागे येणारी. मग अशा लोकांबरोबर कमीत कमी तुम्हाला "का रे? का मागे येतोयस? काय पाहिजे बरोबर. तुला?" असं किंवा अगदीच वेळ पडली तर त्याची कॉलर पकडून त्याला 2 थोबाडीत मारता अगदी यायची जी बरोबर. हिंमत हवी एका बाई मुलीच्या हाती. हं. कारण त्यावेळेस खूप अशी 40-50 वर्षाची प्रौढ बाई होती, असंही असं नव्हतं. पण नाही. आणि काय झालं तर सर्वस्वी तुमची जबाबदारी. म्हणजे मुंबईसारख्या एरियामध्ये राहिलं ना, की तुम्ही आवाज चढवलात आणि एक बाई चढवते म्हटल्यानंतर चांगली लोकं धावून 4 लोकं येतात. जमा होतात. हो, बरोबर येतात. आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर म्हणजे आवाज उठवायला एक करेज लागतं. बरोबर आहे. ते करेज यावं, त्यासाठी मी जुडो कराटेचा क्लास केला आणि तो खूप उपयोगाला पडला मला. हं. तुम्ही मगाशी म्हणालात, की मी 8वी, 9वी, 10वी सगळा अभ्यास करून केलं. पण तुमची आर्थिक परिस्थिती बघता त्या पुस्तकांची जुळवाजुळव करणं देखील किती कठीण होतं? जेव्हा मी फॉर्म भरला आणि राजे मॅडमला सांगितलं ना, की मॅम मी फॉर्म भरलाय, पण आता माझ्याकडे वह्या पुस्तकं घ्यायला तर पैसे नाहीयेत किंवा माझी कोणी ओळखीची पण अ, शिकलेले नाहीयेत. कारण मी माझ्या घरातली मोठी होती. हं. बाकीची भावंडं होती, पण ती पण काही एवढी शिकलेली नव्हती. आणि माझं असं झाल्यानंतर म्हणजे कोणी त्यांनी साथ द्यायचं नाकारल्यामुळे. नाकारल्यामुळे मी पण कधी त्या कोण कुठे काय करतंय याच्याशी काही संबंध जास्त ठेवला नाही. तर मी त्यांनाच म्हटलं, "आता मी ह्याच्यातून कसं काय करू?" तेव्हा मग त्यांना म्हटलं, की "तुम्ही स्टाफमध्ये थोडंसं विचाराल का? की त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी कोणी असं बरं. 8वी, 9वी, 10वी ला कोणी असेल, तर मला त्यांची वह्या पुस्तकं द्याल का?" तर ठीक आहे म्हणाल्या. मग आमच्या स्टाफमध्ये साधारण 50-60 स्टाफ होता. तर त्यांच्या ओळखी-पाळखीचे वगैरे सगळे मिळून त्यांनी मला सगळी थोडी पुस्तकं ती सगळी जमा करून दिली. जुन्या नोट्स, अपेक्षितं 21 प्रश्नसंच असे सगळे दिल्यानंतर तरी पण थोडं कमी होतं. तर असं एक मेच्या सुमारास असं रद्दीवाले त्यावेळेस हं, असे हं. हातगाडीवर आवाज देऊन रद्दी घेऊन जायला यायचे. तर एक आमच्या एरियामध्ये एक रद्दीवाला खूप त्यानं जमवलेले होते. मग तो कुठे आहे त्याचं रद्दीचं दुकान वगैरे एकदा पाहिलं आणि मग त्याला मी अप्रोच केलं, की "भाऊ मी ही तुमची सगळी सामान आणून ठेवलेली रद्दी आहे ना, मी तुम्हाला ना अरेंज करून देते. म्हणजे मग हं. तुम्हाला विकायला म्हणा." कारण ते नंतर बरोबर आहे. 50% 30% ती लोकं विकतात ती वह्या पुस्तकं. तर तो म्हणाला, "ठीक आहे." मी जेव्हा मागायला म्हणजे भंगार मागायला हं. फेरी मारायला जाईल, त्यावेळेस तू बाई बस आणि कर पाहिजे तर. आणि मग त्यानं ते सगळं माझ्या स्वाधीन केलं त्याचं दुकान. त्याची सगळी इंग्लिश, मराठी, हिंदी वेगळे विषय असे सगळे पुस्तकं, वह्या, जुने, रद्दी, पेपर असं सगळं मी बायफर्केट केलं. पण ते बायफर्केट करताना एक केलं, की मला जे लागणारी हवं जी तसं. हवी होती जुनं पानं सगळं प्रत्येक उलटून पाहून मी केवढं तरी असं 2 पिशव्या भरेल असं एवढं बाड मी त्याच्याकडून बाजूला काढून ठेवलं आणि बाकीचं सगळं त्याला लावून ठेवून त्याची वाट बघितली आणि मग तो आल्यावर म्हटलं, की "भाऊ, मी आता जे काही दिवसभर केलंय, त्याचं मला एकही रुपया देऊ नका. फक्त मी ह्या पिशवीत जेवढे काढून ठेवलेत ना मला मटेरियल, तेवढं फक्त मला द्या." "ठीक आहे" म्हणजे म्हणाले. करायचं ठरवलं, हो. जिद्द, तर मला वाटतं आणि आपल्याला सिम्पथी गोळा करत, की माझ्यावर त्या प्रसंगात मला मदत करा. नाही, मी तुमच्यासाठी काम करते आणि हो, मग हो, मला हो, मदत हो. करा. हो. खूप छान. म्हणजे हे खूप शिकण्यासारखं आहे हे खरं तुमच्याकडनं. कारण अनेकांना सिम्पथी गोळा करून आपण किती बिचारे आहोत, हे दाखवण्यात बराच मला वाटतं अशी जी व्हिक्टिम मेंटॅलिटी आम्ही म्हणतो आमच्या सायकॉलॉजीत, अशी खूप लोकं ती मेंटॅलिटी ठेवत जगतात. पण तुम्हाला जर का मानानं जगायचंय, असं तुम्ही ठाम मनाशी धरलत ना, बरोबर आहे. तर तुम्ही त्या मानानं जगताना काय आवश्यक आहे, याचा विचार करूनच पाऊल पुढे टाकता.
असं. पण त्याच्यासाठी तो स्वतःवरचा विश्वास आणि जो एक म्हणजे आता मी नुकताच माझ्या सायकॉलॉजी संडेजच्या चॅनलमध्ये सेल्फ एस्टीमचे 3 काही भाग घेतले, की तुम्हाला स्वतःवरती विश्वास असण्यासाठी म्हणजे तो स्व आदर भाव जो आहे, तो पहिले जागृत ठेवावा लागतो. कारण तुम्ही जर तुमचा आदर नाही केला, तर बाकीचे तर सहज तुम्हाला कधी पण असे म्हणजे गुंडाळून ठेवून देतात. पण मला वाटतं जसा म्हणजे पंडित मॅडमनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तसा तुम्ही पण तुमचा स्वतःवर विश्वास असल्यामुळे हे आपण करू म्हणजे करायला पाहिजे असा तरी विचार आला. कारण माझ्यावर जेव्हा जेव्हा परिस्थिती आली ना, तेव्हा तेव्हा मी स्वतःकडे बघत, स्वतःवर विश्वास ठेवून जो काही निर्णय घ्याल तुम्ही ना, तो तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवूनच घ्यावा लागतो. बरोबर आहे. दुसऱ्याच्या भरोश्यावर तुम्हाला कुठलाही निर्णय घेता येत नाही. कारण त्या निर्णयाला ठाम राहण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, त्याची तयारी तुम्हाला स्वतःला लागते अगदी ना. बरोबर. कारण जेव्हा माझी सासूबाईंचं ड्राय फिश विकायचं भायखळ्याच्या मार्केटमध्ये दुकान होतं. त्यामुळे माझी नणंद आणि सासू दोघी त्या विकायला जायच्या. त्यामुळे दिवसभर त्या नसायच्या आणि रात्री जेव्हा यायच्या तेव्हा त्या लाईट बंद करायच्या. पण मग मी शिकणार कशी? बाई एकटी आहे म्हणून मी काही स्ट्रीट लाईट खाली जाऊन शिकू शकत नाही. माझ्या बाजूला एक वाकचौरे म्हणून राहायचे, कौसाबाईचे मिस्टर. ते दारू प्यायचे. मग त्यांच्याकडून मी एक चपटी बाटली घेतली होती. त्यात मी रॉकेल भरायची बापरे! आणि त्या रॉकेलच्या दिवावर एकदा का तुम्ही पुढे जाण्याचा, शिक्षण घेण्याचा मी निर्णय घेतला. मग त्याला ठाम राहण्यासाठी जेवढे म्हणून ऑब्स्टॅकल्स येतील, ते सगळे मला पार करून मला माझ्या निर्णयाला ठाम घेण्यासाठी जेवढे कष्ट लागतील, ते सगळे करायची तयारी हवी ना. हं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःवरचा विश्वासच उपयोगाला बरोबर येतो. आहे, बरोबर आहे. कारण दुसऱ्या कोणी कितीही इंजेक्शन थ्रू तुम्हाला कितीही पॉझिटिव्हिटी इन्सर्ट केली, तरी ती होऊ शकत होऊ नाही. शकत ती नाही. कुठल्याही बाजारात मिळत नाही. ती तुम्हाला स्वतःवर, स्वतःच्या विश्वासावरच कमवावी लागते आणि तो तर आपल्या पूर्ण आयुष्याचा एक मंत्रच आहे, की तुम्ही स्वतःवरच आधी विश्वास ठेवा. दुसरे तुमच्यावर ठेवू की न ठेवू त्याच्याशी घेणं नाहीये. कारण बरोबर आहे. तुम्ही पडलात, सक्सेस झालात, त्याचं सगळं श्रेय तुम्हालाच आहे ना. तुमचंच आहे. मी जर का फेल झाले असते, फेल्युअर येत नाहीत, आली नाहीत असं नाही आहे आयुष्यामध्ये, आलीच. पण फेल्युअरमधून मी शिकवण घेतली, बरोबर आहे. की म्हणजे तेच आवश्यक आहे. हां, शिकवण घेतली आणि पुढच्या वेळेस जे काही आहे, तेव्हा मी ही काळजी घेणार. की छान ज्याच्यामुळे चुकलं ते रिपीट नको करायला. रिपीट नको व्हायला आणि पण आजकाल जे दिसतं की सगळं छान सहज उपलब्ध असेल तर आम्ही पुढे जाणार. कारण जर छोट्या-छोट्या जरी म्हणजे मी तर असं म्हणते की अगदी अडचणींनाच संकट समजणारी जे आजकाल बरेच लोक दिसतात, पटकन हातपाय गाळतात. तर त्यांचा नाही, कुठेतरी अडचणी तर स्वतःवरच आल्याच विश्वास पाहिजेत ना. नसतो. अडचणी तर आल्याच पाहिजेत. बरोबर आहे. आता मला सांगा, जर का मी तसा विचार केला असता, की सासूबाईंनी बघितलं नाही, यांनी नाही, मुलगा आहे तो कुठल्याही आश्रमात टाकून मी माझी आजकाल खूप सोपे रस्ते हे घेऊ शकतात. पण मी माझ्या स्वतःकडे बघून मी देवाला एकच मागायची, की जेव्हा कधी मला माझ्या स्वतःला आरशात बघायची वेळ येईल, ती मी अभिमानानंच बघू शकेल स्वतःकडे. बरोबर. असंच माझ्याकडून चलनवलन माझं कुठेही कधीही पाऊल वाकडं गेलं नाही पाहिजे आणि ते नाही जाणार ह्याची जबाबदारी तुमची. हे मी त्यांच्यावर स्वाधीन करून देतच होते. त्यामुळे जर का तुमचा जाण्याचा मार्ग एकदा ठरला ना, की तुम्हाला कशा मार्गाने कोणीच जायचंय, थांबवू नाही शकत. की कोणीच थांबवू शकत नाही. बरोबर आहे. कारण तुम्ही त्याला लागेल ते कष्टासाठी तुमचे 24 तास कमी पडून जातात. कारण कारण तुम्ही मी ठरवलंय ना ते पूर्ण करायचं. दिवसभर कामामध्ये गेल्यानंतर त्याची विनायकची जबाबदारी पाळल्यानंतरही रात्रीशिवाय तर माझ्याकडे वेळ नव्हता अभ्यासाला. मग तो रात्रीचा दिवस करून का होईना, कारण मला आजचा जो दिवस मला ह्याचा दिसतोय प्रसिद्धीचा, त्याच्यासाठी ते घेतलेले कष्ट तर कष्टच आहे ते. उपयोगाला आले ना. बरोबर आहे. स्वतःवरचा माझा जो विश्वास होता तोच तर उपयोगाला आला ना. तुम्ही जे म्हणालात, की नकारात्मक अनुभव तर येणारच किंवा आलेत आणि अडचणी पण आल्या. तर थोडं त्याबद्दल सांगता येईल का, की कशा पद्धतीच्या अडचणी आल्या? कारण की आज आपल्या या गप्पांमधून खूप काही लोकांना पोहोचणार आहे. कारण जसं मी म्हटलं, की छोट्या-छोट्या अडचणींना संकटं लोक समजतात. तुमच्यावरती तर संकटच आलेलं होतं. आता जेव्हा विनायक मला सांगायचा, की "मम्मा मला ना पार्लेजीचं कुठलंही बिस्किटचा पुडा बिस्किट खावंसं वाटतंय." आता माझी ऐपत नव्हती. मग काय करायचं? मी 2-2, 3-3 स्टॉप आधीच उतरायची. म्हणजे मग जे काही 8 आणे हं. उरणार, ते 2-3 दिवस उरले, की मग मी ₹2 चा तो पार्लेजीचा बिस्किटचा पुडा मी विकत आणून त्याला द्यायची. म्हणजे एवढी परिस्थिती हं. वाईट होती.
हा एक प्रसंग मी सांगू शकते, की तुम्ही जर का मनात आणलं आणि ज्याला द्यायचं आहे त्यालाही सांगायचं समजावून, की "बाबा रे," तोही बघतच असतो ना, मम्मा किती हे बरोबर करतीये आहे. आणि त्याच्यानंतर ती देणार एक ना एक दिवस. जेव्हा दुसरा प्रसंग असा, की जेव्हा विनायकचं ॲडमिशन घ्यायची वेळ आली. आता ॲडमिशनला त्यावेळेस नंदादीप शाळेमध्ये ₹1,500 त्याच्या ॲडमिशन फी किंवा जे काही प्रोसेसला लागणार होते. 10वी नंतर. 10वी नंतर नाही, जेव्हा तो पहिल्यांदा अच्छा, पहिल्याच शाळेमध्ये. पहिल्या शाळेमध्ये जेव्हा त्याला ॲडमिशन घ्यायची होती, तेव्हा. आता तेव्हा 1,500 तर माझ्याकडे नव्हते. ₹60-65 मध्ये तुम्ही येणं-जाणं करणार, तुम्ही बरं. 2 वेळेला मुलाचं तुमचं खाणार, त्याला काय हवं नको साठी सुद्धा एवढं हे, तर काय करूया? मग तेव्हा माझ्या बाजूला एक कौसाबाई म्हणून राहायच्या. तर इव्हन विनायक जेव्हा लहान होता ना, तेव्हा तो चाळीमध्ये बाकीच्या मुलांबरोबर खेळला आणि मला कामावरून यायला वगैरे उशीर झाला ना, तर कौसाबाईनं त्याची विनायकची खूप काळजी घेतली. नेहमी काहीही उठल्या त्या केलं, की "जा, माझं माहेरचं नाव तुळसा. तुळसाच्या पोराला बोलवून आण." म्हणजे त्या त्यांच्या 2-3 मुलांबरोबर माझ्या याची विनूला पण त्या त्यांना जाणीव होती. जाणीव होती. इव्हन जेव्हा मी 11वी-12वीला नाईट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेले, तेव्हा त्या माझी पॅरेंट म्हणून अंगठा द्यायला त्या बापरे! माझ्याबरोबर आल्या मोठी होत्या. गोष्ट आहे. हो. आणि जेव्हा मला त्याचं ॲडमिशन घ्यायचं होतं नंदादीप शाळेसाठी. तर पैसे कुठून आणायचे? मग एक पातळशी चेन होती माझ्या गळ्यामध्ये. मग ती मी ₹500 साठी गहाण ठेवली. तेवढ्यातही काय करायचं? मग मी गेली त्यांच्याकडे. कौसाबाई चोर बाजारामध्ये जी चोरीनं बूट घेतलेले असतात लोकांचे विकत, ते रिपेअर करायचे, पॉलिश वगैरे करायचे आणि एक अशी करंड्यासारखी एक बास्केट असते कोंबडीच्या करंड्यासारखी, ती अशी त्याच्यामध्ये ते जुने चोर बाजाराचे बूट ठेवलेले असतात आणि ते त्या विकायच्या. त्यामुळे त्या म्हणाल्या, की "तू माझ्याबरोबर चल. माझे जे काही चप्पलवाले विक्रेते आहेत ओळखीचे, तर त्यांना माझ्या क्रेडिटवर तुला काही माल देता येतोय का बघूया." आणि नेमका असा अ, जूनचा पहिला आठवडा वगैरे होता आणि ॲडमिशन काहीतरी 20 जूनपर्यंत वगैरे घ्यायची होती. आणि मी म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांच्याबरोबर गेली. प्लास्टिकचा चपलांचा पावसाळा येणार होता त्यामुळे प्लास्टिकच्या चपलांचा माल असा मोठं पोतं भरून मी तो घेतला डोक्यावर. त्यांनी त्यांच्या क्रेडिटवर ₹1000 अजून देऊन तो मला मिळवून दिला. तो सगळा ट्रेनमधून मी डोक्यावरून ओझं घेऊन आले. कांजूरमार्ग स्टेशनला उभी राहिले आणि सगळा असा तो भर पावसामध्ये तो माल ₹15, ₹15, ₹15 असा म्हणून तो विकला 2-3 दिवस आणि तो विकल्यानंतर जे मला प्रॉफिट मिळालं, त्याच्यामध्ये मी विनायकचं ॲडमिशन घेऊ शकले. म्हणजे हे असं काय म्हणतात, असं अगदी अवाक होऊन ऐकण्यासारखं आहे, की खरंचच किती कष्ट आणि किती सगळं तुमची धडपड ही जगण्यासाठीचीच होती आणि त्याच्यातून पुढे जाण्याचं. पण मला ह्याच्यातून अजून एक असं विचारावसं वाटतंय, की विनायकचा तुम्ही जेव्हा सातत्याने उल्लेख करता आहात, की त्यांनी जरी आईला कष्ट करताना पाहिलं, तरीही इतर आपल्या सोबतचे जे कोणी शाळेतले असतील किंवा अजून कोणी सभोवतीचे असतील, त्यांच्यासारखं कदाचित आयुष्य आपल्याला नाही किंवा आपल्याला आईचं कष्ट जरी बघितलेत, तरी कुठेतरी त्याच्या मनामध्ये खंत किंवा आपल्याला नाही खूप हवं ते मिळालं, असं कधी वाटतं का? कारण म्हणजे हे का विचारतेय मी? कारण आजकाल जो एक चाइल्डहूड ट्रॉमा हा खूपच मोठा प्रकार सध्या सगळीकडे ऐकायला मिळतो, की तो ट्रॉमा करत ती मुलं त्याच्यातच गुंतलेली आहेत. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आमच्यावर कशा खूप म्हणजे आपत्ती कोसळल्या, तर त्याच्याबद्दल त्याच्या मनात कधीतरी खंत किंवा कधी गिल्ट किंवा तुमच्याबद्दल काही असं कधी निगेटिव्हिटी जाणवली का? इव्हन मी तर म्हणेल, की जेव्हा मी बाहेर ऑफिसमध्ये किंवा जाता येताना काही त्रास झाला असेल ना, तर तो रागसुद्धा मी विनायकवर काढायची. बरं. कारण हक्काचं कोण होतं? जो हक्काचा असतो त्याच्यावरच तुम्ही राग काढू शकता. त्यामुळे मी घरी आली ना, की तो माझ्या डोळ्यांकडे बघायचा आधी आणि त्याच्यावरून समजायचा, की आज मम्माचा मूड काय आहे? त्यावरून तो काही सांगायचंय किंवा काय असं. पण आम्ही आता आता नंतरही खूप वेळा गप्पा मारतो ना, तेव्हाही मी त्याला विचारते खरं, की "का रे असं त्या लहानपणी तुला मिळालं नाही, मी देऊ शकले नाही." तर तो म्हणतो, की "मम्मा तसं मला कधी वाटत नाही. कारण मला का मिळत नाहीये, ह्याच्यासाठी तू धडपड केलेली मला दिसायची ना.
की एवढं धडपड करूनही तू देऊ शकत नाहीस. पण मला जी वह्या पुस्तकं, शाळेचे कपडे धुतलेले ते रोज, जे तुझ्याकडून शक्य होतं ते तू मला देतच होती. त्यामुळे मला त्याविषयी कधी खंत वाटली नाही. आणि जी परिस्थिती तुझ्यावर होती, ती परिस्थिती माझ्यावर होती. त्यामुळे आपण 2 वेगळे कोणीतरी बरोबर. एंटिटी आहोत, असं कधी मला वाटलं नाही. इव्हन आजसुद्धा मला काही हवं असेल ते त्याला बरोबर कळतं बाकीच्या दोघांपेक्षा. कारण त्याला माहिती आहे, की ह्या वेळेस मम्मा काय निर्णय घेईल. ह्या लहानपणापासूनच त्याला ती शिकवण मिळालेली आहे. आणि आत्ताच्या मुलांच्या ह्याच्याबद्दल उल्लेख करायचा तर आजच्या पिढीला मला असं वाटतंय, की आपल्याला काही मिळालं नव्हतं, हे मला मिळालं नाही. ते आपण मुलांना नको असेल तरी आपण सगळं त्यांचे लाड पुरवण्याच्या मागे आजची बरोबर. पिढी चालली असं मला वाटतं. पण जेवढं तुम्ही इझी त्यांना द्याल, त्यांना जर का परिस्थितीची चटक थोडीशी जर लागून झळ दिलीच नाही, तर ते खूप असे सॉफ्ट राहतील. बरोबर आहे. परिस्थितीला झगडण्यासाठी थोडंसं हार्डनेस तुमच्या मुलांमध्ये येण्यासाठी तुम्हाला त्याचे निर्णय त्याला घेण्याची थोडी वळण पहिल्यापासून अगदी प्रत्येक बरोबर. गोष्टीत आई-वडिलांनी, पालकांनी नाक खुपसून प्रत्येक हां, असं का? तू असं कर बरं. हे गरज नाही. त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये उद्या जर का तुम्ही आज आहात आणि उद्या नाही राहिलात, तर तो पंगू होऊन जाईल ना. बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्ही असतानाच त्याला सक्षम बनवावं असा मी एक बरोबर आहे. सल्ला देऊ शकते. कारण मी माझ्या परिस्थितीमधून आले. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये बारक्या-बारक्या ह्याच्यात तुम्ही नाही गरज आहे. त्याला त्याचे कुठले मित्र करायला हवेत. फक्त तुम्ही जर का आता विनायकच्या बाबतीत एखादा मित्र त्यांनी घरी आणला आणि त्याच्याकडे बघताना जर का तो असा तुमच्याशी डोळे लपवून वागतोय किंवा तो काही करताना वेगळं काहीतरी असं हालचाल वाटते, तर तो गेल्यानंतर मी विनायकला सरळ सांगायची, की "विनायक हा जो आला होता ना, तो काही मला बरा वाटला नाही रे. जरा तू त्याच्याशी मैत्री करताना बघ बरं. जपून कर. थोडंसं स्वतः चेक बरोबर कर." आहे. बरोबर. कारण कुणावर आपण दप्तर असतं. कधी काही बोलवलं, की सगळं स्वाधीन करतो आणि जातो. मग अशा वेळेस चोरी झाली किंवा काही म्हणजे त्यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा, हे मुलांना वळण लावण्यासाठी पण तर तुम्ही इनपुट द्या. पण तुम्ही निर्णय त्याला घेण्याची बरोबर आहे. असं मला तरी वाटतं. ते जर का आजच्या पालकांनी केलं तर मुलं सक्षम होतील. आणि मला वाटतं विनायकला पण तसं वाटत नाही याचं कारण तुम्ही जे म्हणालात, तर त्याला मटेरिअलिस्टिक गोष्टी मिळत नसल्या तरी आईकडनं मिळणारा आधार, आई आपल्यासाठी जी धडपड करते त्याची जाणीव आणि जसं मी आता एका ह्याच्यात म्हटलेलं पण आहे, की आपली लढाई आपण लढली पाहिजे. ह्याचं अगदी उत्तम उदाहरण तुम्ही त्याच्यापुढे ठेवत असल्यामुळे ते नकळत खूप जास्त तुमच्याकडनं ॲक्चुअली तो घेत होता. म्हणजे या वस्तू जरी नाही मिळाल्या तरी खूप काही तुम्हाला माझ्यावर त्याला दिलंय. परिस्थिती आली होती. हं. बरोबर आहे. म्हणून मला त्याच्यामधून मार्ग काढणं भाग होतं. पण त्याच्यावर परिस्थिती जरी नव्हती डायरेक्टली, तरी इनडायरेक्टली त्या होतच. बालमनावर ते सगळे परिणाम घडतच होते. बरोबर आहे. पण वेगळं म्हणूनच आज असं तो एक सक्षम आणि हो, खूप छान मला वाटतं तुमच्या कुटुंबाचा आधार पण आहे तो. आहे. तुमचं म्हणजे आता कुटुंबाचा उल्लेख जर करतेय, तर मला वाटतं तुम्ही पवई ब्रांचमध्ये जेव्हा होतात, म्हणजे तुमच्या आता हे 10वी झालं असं एक्सटर्नल, मग 12वी झालं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स झाल्या. जे बँकेच्या लोकांचा खूप मदत त्याच्यामध्ये झालीच आहे. मला ते पण एक विचारायचं आहे 2 गोष्टी, की म्हणजे एक हे पवई ब्रांचमधले पुढचं आयुष्याचं बद्दल बोलते. त्याच्या आधी असं विचारते, की बँकेत तुम्ही स्वीपर टू एजीएम हा प्रवास आज जरी खूप मुलाखती होत आहेत किंवा खूप प्रेरणादायी आहे, तरी तेव्हा तर प्रचंडच कष्टकारी झाला असणार. म्हणजे हा तर जगण्याचा धडपड आहेच. पण बँकेमधल्या लोकांचा, की अरे ही तर इथे सफाई कामगार होती. ही कशी काय मॅनेजर होऊ शकते? ही कशी काय एजीएम होऊ शकते? या बाबतीत नकारात्मक काही टोमणे किंवा असं असहकार नाही अनुभवला कधी? जसे चांगली माणसं जगामध्ये आहेत, तशी वाईटही आहेतच ना. हाताची सगळी बोटं सारखी नाहीयेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडून त्याच्या डोळ्यात आधी दिसतं तुम्हाला, की तुमच्याविषयी त्याला काय वाटतंय. जेव्हा मी मेसेंजर होते आणि विरवाणीला ट्रान्सफर झाले ना, तेव्हा खुर्ची घेऊन काही काम असेल तर खुर्ची घेऊन बसायचं. तर त्या एक मॅडम होत्या, मी नाव नाही घेणार आता, पण त्या लगेच मोठ्यानं म्हणायच्या, "खुर्चीवर बसून का मेसेंजरनी काम करायचं नसतं, स्टूल घ्यायला लावा बाईंना." अच्छा. असं. मग तेव्हा मला की नाही, आता मी क्लेरिकलची पण परीक्षा देणार हं. आणि मग मी खुर्चीवर सुद्धा ह्या मॅडमला त्या दाखवणार. त्यामुळे असे जेव्हा निगेटिव्ह टोमणे किंवा येतात हं.
समोरच्या व्यक्तींकडून, तेव्हा तुम्ही त्याच्यामधून पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे तेच घ्यावं. कारण प्रत्येकाचा पापाचा खडा हा प्रत्येकजण आपापला भरत असतो. त्यात तुम्ही हातभार लावायची गरज नाही. अगदी बरोबर. त्यामुळे त्याच्या घड्यासकट त्याला बाजूला करून टाकायचा आणि तुम्हाला कुठल्या मार्गानं जायचंय. मला वाटतं हा जो एक म्हणजे आमच्या मानसशास्त्रामध्ये रेझिलियन्स नावाचा एक प्रकार आहे. रेझिलियन्स म्हणजे जसा पुन्हा उसळून बाहेर येणं, म्हणजे रेझिलियन्स ही प्रॉपर्टी आहे, की जसा रबरी चेंडू असतो, की तो खाली जितक्या जोराने आदळेल तेवढा उसळून तो वरती येतो. तर मला वाटतं जसं यांच्या टोमण्यामुळे तुम्हाला क्लरिकलची एक्झाम द्यावीशी वाटली, म्हणजे अजून पुढे जावंसं वाटलं. तर मला वाटतं तुमची आज जी प्रसिद्धी किंवा आज जी स्थिती आहे त्याच्यासाठी तुमचे सासू-सासरे किंवा आई-वडिलांचे हात झटकलेत तेव्हा, ते देखील मला वाटतं त्या बाबतीत पण कृतज्ञ असायला हरकत हो, नाही, आहेच की आहे मी कृतज्ञ. कारण मी कधी त्यांच्यामुळेच. त्याच्यानंतरही त्यांच्याशी कधी मी दुरावा ठेवला नाही. जेव्हा राग असतो त्यावेळेस मी संबंध ठेवले नाही. पण जेव्हा व्यवस्थित झालं हं, आणि जेव्हा ते आले किंवा बोलण्याचा प्रयत्न करण्याचा हे केला, तर मी ताणून नाही धरलं. बरोबर आहे. सोडून दिलं, असू देत. कारण एक मी अजून सांगावसं वाटतं, की जेव्हा तुम्ही मोठे होता किंवा प्रसिद्धी मिळत जाते किंवा तुम्हाला काही चांगलं घडलंय तुमच्या हातून, तुम्ही प्रमोशन घेतलं, मोठ्या झालात, तेव्हा तुम्हाला असं वाटतं, की आपण 4 चौघांबरोबर ते सेलिब्रेट पण करावं. मग सेलिब्रेट करायला जर काही तुमची माणसं तुमच्याबरोबर नसतील, तर तुम्ही सेलिब्रेट कोणाबरोबर करणार आहात? त्यामुळे वेळोवेळी ही माणसं तयारही करावी लागतात. बरोबर. मोठ्या मनानं त्यांना माफ, सोडूनही द्यावं लेट गो. लागतं. लेट गो. बरोबर. लेट गोच हा शब्द अगदी व्यवस्थित आहे. कारण कारण जुनं जे घडून गेलं ते आज धरून ठेवून आजचाही दिवस का खराब करायचा आहे? एक्झॅक्टली. कारण तुम्ही जो काही भूतकाळ होता, तो पण तुम्ही बदलू शकत नाही. आज बरोबर. कितीही विचार केला, की अरे मी त्यावेळेस तसं वागले, पण असं. हे तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा कधी तसा प्रसंग येईल तुमच्यावर किंवा कोणावर, तेव्हाच तुम्ही तो ॲप्लाय करू शकता. फ्युचर पण तुमच्या हातात नसतं. किती दिवस तुमच्या हातात आहे, आज बोलतोय, उद्या काय होणार आहे, तेही कुणाचंच ठरलेलं नाही. त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये एक्सेप्शनल केस असू शकत नाही. त्यामुळे फ्युचरबद्दलही मी कधी विचार करत नाही. पास्ट बदलता येत नाही त्याच्यावर नाही. आजचा दिवस जो तुम्हाला प्रेझेंटच्या रूपामध्ये मिळाला आहे, त्याचा तुम्ही किती सत्कारणी टाकू शकता, त्या दिवसातून काय तुम्ही स्वतःसाठी अजून प्रोग्रेस करू शकता, याविषयी मी विचार करते आणि पुढे चालत राहते. त्यामुळे भूतकाळात घडणाऱ्या व्यक्ती, त्यांनी का तसं वागलं वगैरे, त्यावेळेही मी अजिबात माझा आजचा दिवस व्यर्थ अगदी घालवत खरं. नाही. म्हणजे जो ज्याला तो शब्द आहे प्रेझेंट, तर तुम्ही खरंच प्रेझेंट म्हणूनच अनुभवता ते आयुष्यातलं. खूपच गिफ्टच छान. असतं ते. गिफ्टच आहे ते. अगदी बरोबर. पण म्हणजे जितकं तुम्हाला नकारात्मकता जशी-जशी लोकांनी खाली खेचण्याचा किंवा प्रसंग किंवा परिस्थितीमुळे तितकं तुम्ही छान पुढे-पुढे जात म्हणजे मुळात माझ्या वाचनाच्या आवडीमुळे ना, मी लोकं पॉझिटिव्ह बोलतात की निगेटिव्ह बोलतात ह्याकडे मी लक्षच दिलं नाही कधीही. आता IIT पवई ब्रांचला जेव्हा मी होते, तेव्हा ड्राफ्ट काउंटर वगैरेच्या तिथे माझी ड्युटी होती. आता ड्राफ्ट काउंटर आणि याच्यामध्ये साधारण आपल्या रूम एवढं अंतर असेल. काउंटर पब्लिक बसतं तिथे आणि सर्व्हिस मॅनेजर त्या डी-डींवर सह्या करायला ते मागे बसणार. ड्राफ्ट इश्यू झाला, की त्या एका रजिस्टरमध्ये एंट्री केली, की ते ठापकन टाकायचे त्या टेबलावर खालती आणि मी इकडे खुर्ची घेऊन माझ्या ड्रॉवरमध्ये एक कायम पुस्तक असायचं आणि माझ्या ब्रांच मॅनेजरला मी सांगून ठेवलेलं असायचं, की जेव्हा मला परीक्षांना पुढचं जायचंय आणि मला वाचनाची आवड आहे, अवांतर, लायब्ररीचं कुठलंही मला आवडतंच. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे माझा वेळ असेल, मी कामामध्ये कुठलाही व्यत्यय आणू देणार नाही. तेव्हा मी पुस्तक उघडून वाचत तिथेच राहा. बसलेली असणार. हं. त्यामुळे कुठे जातीये, लोकं सिगारेट प्यायला जातात, चहा प्यायला जातात, गप्पा मारायला आवडतात. मी ते कधीही करताना तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे मला त्यांनी तशी परमिशन दिली होती. कारण त्यामुळे त्यांचं नुकसान काहीच होत नव्हतं. बरोबर. आणि त्या म्हणतील तेव्हा मी कोणीही नसलं अवेलेबल तरी मी माझ्या जागेवर अवेलेबल नेहमी मिळायची. त्यामुळे त्यांनी डी-डीचं क्लेरिकलनी बनवल्या, टाकलं ते रजिस्टर, की ते उचलायचं तिथे त्यांना सर्व्हिस मॅनेजरकडे सहीला द्यायचं. त्यांनी सही केली की फक्त त्यांना सांगितलेलं की एक बेल वारा. एक बेल वाजली की समजायची की मी त्यांच्या सह्यांचं. IIT पवईला साधारण दिवसाचे 100-200 डी-डी इश्यू करावे लागायचे. मग त्या ह्याच्या दर ह्याला 10-15 डी-डी, कारण चेक करून सह्या करून तिथं. मग त्या मधल्या वेळामध्ये जो वेळ मिळायचा, त्या ह्याच्यामध्ये आपलं पुस्तक आणि मी असं जेव्हा तुमच्याकडे असेल ना, तर तुम्हाला जगात
कोण तुम्हाला येतंय, बघतंय, काय टोमण्या काय मारतंय, बोलताय, काय काय बोलतंय, नाही संबंध. जस्ट इग्नोर असंच करू शकता. म्हणजे तुमच्या ह्या उत्तरातनं ना मला वाटतं, की तरुण पिढीने पण बघायला पाहिजे, की वेळ मिळाला, की फक्त ते स्क्रोल जे केल्या जातं, ज्याच्यातून काहीच मिळत नाही आणि तुम्ही दिवसभरात जे काही 50-60 मिनिटं मिळायचे मधली मे बी, तर त्याच्यातून जवळ-जवळ 1 तास असा जनरेट करत तुम्ही केवढं तरी अभ्यास आणि ते तुमची धडपड खरंच म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे. तुम्ही जो पवई ब्रांचचा उल्लेख केला याच्यामध्ये आता, तर मला वाटतं पवई ब्रांचमध्येच तुम्हाला तोंडवळकर यांची भेट झाली आणि मग पुनर्विवाहाचा तुम्ही जो निर्णय घेतला तो त्या ब्रांचमधूनच पुढे आलेला आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना काही? आजपर्यंत परिस्थितीशी झगडत जेवढे म्हणून कष्ट आयुष्यामध्ये झाले, त्या सगळ्या कष्टांवर प्रेमाची पाखर घालणारा नवरा मिळणं माझ्या नशिबात होतं असं म्हणेल. किती छान. आणि त्या दृष्टीनं माझी प्रमोद तोंडवळकर यांच्याशी, तेही मेसेंजर होते पवई ब्रांचला आम्ही दोघंही जेव्हा होतो तेव्हा. आणि ते माझा एक मानलेला भाऊ होता रमेश साळवी म्हणून. त्याच्याकडे नेहमी म्हणायचे की मला कडुबाईंशी लग्न करायचंय. तर मी म्हटलं की मला लग्न करायला काहीच हरकत नाहीये. पण जोपर्यंत माझं शिक्षण पूर्ण होत नाही, मी एस-एन-डी-टी वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये करस्पॉन्डन्स कोर्स करून ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे ते पूर्ण झालं, की मग मी लग्नाचा विचार करू शकते. आणि आणि विनायकची काळजी. विनायक नाही त्याच्यासाठी मी 3 अटी ठेवल्याच होत्या, अच्छा. की एक तर विनायकला माझ्याशिवाय कोणी नाहीये, त्यामुळे माझा स्वीकार करायचा आहे तर लोकांना फक्त चंद्र हवा असतो, त्याचा डाग नको करू. पण माझा डाग माझ्याबरोबर असणारच. म्हणजे विनायक सकट माझी जर जबाबदारी घ्यायची असेल, भले ते त्यांच्या घरचे मो मोठा मुलगा होते, एकुलते एक होते आणि त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. पण माझं लग्न झालं होतं आणि माझ्याबरोबर विनायक होता. त्याच्यासकट त्यांनी घ्यायची आहे. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला तेवढं थांबावं लागेल, ही दुसरी अट होती. आणि तिसरी म्हणजे लग्न माझं आपलं झाल्यानंतर तुमचंही शिक्षण झालेलं नाहीये, तर तुम्ही पण ग्रॅज्युएशन मिनिमम व्हावं. बरं. कारण शिक्षणाशिवाय तुम्हाला एक ते मेंटली ना हे येत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधता आणि ती जर का तेवढी मेंटली अपग्रेडेड बरोबर. नसेल ना, तर मुश्किल होऊन जातं बरोबर. संसारामध्ये सुद्धा. बरोबर. त्यामुळे तुम्ही पण ग्रॅज्युएट व्हाल, हे मला तिन्ही माझ्या अटी आहेत. त्या मान्य असतील तर मग तर ते हो म्हणाले. विनायक सकट त्यांनी आम्ही कोर्ट मॅरेज केलं. नंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही वयाची माझी 30 वगैरे होत होती. त्यावेळेस आम्ही लग्न केलं आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेऊन त्यांनी सुद्धा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मला वाटतं हे उदाहरण असं विरळ असेल, की बरेचदा फक्त मुलगी सांगते, की मला शिक्षण पूर्ण करायचं आहे लग्नानंतर, पण नवऱ्यानेही शिक्षण पूर्ण केलं पाहिजे अशी अट घालणारी मुलगी जरा फार दिसत नाही. कारण आपल्याला ज्याच्याबरोबर संसार बरोबर. करायचा आहे त्याचीही वैचारिक पातळी थोडीशी उंच असलेली चांगली. अगदीच तो कुठल्याही बरोबर. विचारांचा असेल तर मुश्किल होऊन जातं ना तुम्हाला बरोबर. संसार करायचा आहे पण या एकमेकांबरोबर. तुमच्या तिन्ही अटी त्यांनी मान्य केल्या म्हणजे तोंडवळकर सरांना खरंच तुमच्यावर प्रचंड प्रेम आणि प्रचंड तुमचं प्रेम होतं माझ्यावर फारच अगदी. त्यांचं. कारण माझ्यावर प्रेम करण्यासाठीच त्यांचा जन्म होता असं मी किती तर छान. म्हणेल. कारण माझी चिकाटी, माझी परिस्थितीशी तोंड देण्याची माझी जी पद्धत आणि अभ्यास, शिक्षणाशिवाय तुम्ही वर येऊ शकत नाही. एक ब्रीदवाक्य डोक्यात अगदी कोरून ठेवलेली मी. त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा पुस्तक हातात घेणार आणि वाचत बसणार एवढं. बाकी दुनियादारी, गप्पा, मैत्रिणी काहीच. असं काही जास्त नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना नेहमी असं वाटायचं, की एक ना एक दिवस तू ए-जी-एम नक्की होशील. त्यामुळे मी ए-जी-एम होण्याचं स्वप्न हे त्यांनी माझ्यासाठी पाहिलं. त्यांनी पाहिलं होतं. किती छान. म्हणजे माझ्या मागे माझ्या मिस्टरांची साथ मला हं. नसती, तर मला वाटत नाही मी इतकी पोहोचू शकले असते. कारण जेव्हा आम्ही क्लेरिकल झालो, दोघंही होतो, तर मुलं जेव्हा झाली मला नंतर, तर त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची? तर त्यांचं म्हणणं असं झालं, की "तू हुशार आहेस, तुला अभ्यास आवडतो, तू आत्ता जे करंट नॉलेज असतं ते ग्रास्प करण्याची तुझ्यामध्ये चिकाटी आहे. तर तू ऑफिसर हो आणि तू पुढे करियर कर आणि मी घर सांभाळतो, घर मुलं सांभाळतो. बघतो." किती छान. म्हणजे मी फक्त त्या मुलांना जन्म दिला. माझ्या मुलांची ते आई झाली.
म्हणजे विनायक सकट बाकी स आर्य आणि दीक्षा नंतर एक मुलगा मुलगी आहे. ह्या तिघांची ते आई झाले. अगदी भल्या पहाटे उठून त्यांना जे हवंय ते आदल्या दिवशी विचारून सगळं करून ठेवून मग ते त्यांची नोकरी सांभाळून त्यांनी म्हणजे एक बाई जी करते हं. ते सगळं त्यांनी केलं. इव्हन जेव्हा त्यांना नंतरच्या काळामध्ये पॅरालिसिस झाला होता आणि तेव्हाही मी माझी परीक्षा वगैरे सुरू ठेवायची. कारण प्रमोशनसाठी तुम्हाला अपडेट राहावंच लागतं आणि आमची इंटरनल प्रमोशन्स असली तरी पण टफ असतात. रिटन एक्झाम असते, इंटरव्ह्यूज असतात आणि तुम्हाला जिथे तुम्ही पोस्ट असतात, ब्रांच मॅनेजरशिप वगैरे जेव्हा करता, तेव्हा तुमचा तो परफॉर्मन्स पण तुमचा काउंट बरोबर. होतो. असं सगळं मिळून तुम्हाला प्रमोशन दिलं जातं. स्टेट बँकेमध्ये ट्रेनी ऑफिसर होणंही सोपं नाहीये आणि बरोबर आहे. पुढची प्रमोशन मिळणं पण अजिबात सोपं नाहीये. आणि तुमचं जेव्हा कोणीही गॉडफादर, गॉडमदर नसतं, तेव्हा तर खूप आहे. तरी पण माझी दीपा कुलकर्णी आणि नयना पानसे मॅडमनी बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण खूप मी त्यांच्याविषयी सांगितलंय. तर त्यांनी मदत मला वेळोवेळी केली. माझी कलीग, मित्र-मैत्रिणी, घरचे. त्यामुळे त्यांच्या मदतीशिवाय आणि स्टेट बँकेशिवाय तर मी पुढे येऊच शकले बरोबर. नसते. जेव्हा बरे नव्हतं आणि मी अभ्यास करून कधीही झोपायची रात्री. पण मी सकाळी उठायचं अलार्म लावून झोपले हे त्यांना माहीत असायचं. माझ्या मिस्टरांनी कधीही मला ना उठवून, "उठ, वेळ झाली आहे, हे हवंय." ह्याच्यासाठी मला आयुष्यात कधीही उठवलं नाही. इतकं माझं त्यांचं माझ्यावर प्रेम, की ही नाहीतर आजकाल तू काय करतेस त्याच्याशी घेणं नाहीये. तू बायको आहेस माझी. मी सांगेल ती सगळं करायला हवं. कर्तव्य म्हणून करायला हवं. हे पण खूप अपेक्षा ठेवणारी हं. पण आहेत, व्यक्ती आहेत. असतात आणि घरामध्ये. सारखा तराजू घेऊन पण आहेत हो, हिशोब कामाचा. हो, हो. त्यामुळे मला माझ्या नशिबानं तोंडवळकरांनी इतकी साथ दिली, की त्यांनी मला आयुष्यात कधीही आवाज देऊन उठवलं नाही. मी बघते ना, मध्ये-मध्ये येऊन बघत राहायचे अशी, "झोपली आहे का? हां, ठीक आहे." इव्हन माझी मुलंही काही अर्जंट आहे म्हणून आली, की लगेच त्यांना म्हणे, "मम्मा झोपली आहे, थांबा थोडा वेळ." ती उठेल, अलार्म लावून ठेवलेला असेल तिनं, उठेल तेव्हाच ती उठेल. म्हणजे खऱ्या अर्थाने साथीदार होते ते. हो. आणि उठले, की मग लगेच उठणार. राइट साइड पॅरालिसिस होता. डाव्या हाताने का होईना चहा, कॉफी घेणार. मगरपट्ट्यात आमचं घरामध्ये झोका होता. त्याच्यावर आम्ही मग दोघंही बसून चहा वगैरे घेणार. असं अच्छा. म्हणजे म्हणजे आणि आधी जरी खूप खूप प्रचंड कौतुक होतं कष्ट माझं. खूप खूप कष्ट जरी आधी झालेत, तरी मला वाटतं आज मागे वळून बघताना असा कृतार्थ वाटत असेल. हो. म्हणजे जे कष्ट केलं त्यातला देवानं तुम्हाला पूर्ण अगदी आता पक्वान्नांनी सज्ज भरलेलं बरोबर. ताटसुद्धा तुमच्या समोर ठेवलेलं आहे. हं. पण या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही जर मी तुम्हाला असं विचारलं, की काय तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जे ऐकतायत त्यांना काय सांगाल त्यांना? माझ्या जीवन प्रवासावरून मला सगळ्यांना एक 4 गोष्टी सांगायच्या आहेत, की तुमचा ना स्वतःवर अगदी ठाम पूर्ण विश्वास हवा. ही पहिली गोष्ट. दुसरी, कुठलंही संकट येवो, छोटं-मोठं कसंही येवो, ते मी पूर्ण करून मी ह्या संकटातून मी बाहेर येणारच. ही मनाची एकदम अशी ठाम तयारी हवी. कुठलंही काम हे छोटं-मोठं नसतं. कुठलाही कष्ट हे कधीही वाया जात नाहीत. त्यामुळे ते करण्याची एकदम तुमच्या मनाची अगदी तयारी हवीच हवी. आणि आपल्यासाठी कोण काय विचार करतंय, आपल्याला लोकांना किती महत्त्व द्यायचं, ते तुम्हाला समजलं पाहिजे. कारण जे काही फेल्युअर, सक्सेस जे काही असेल ते तुमचं वैयक्तिक असणार आहे. लोकं काय म्हणतात याच्याशी कधी घेणं-देणं मी ठेवलं नाही, त्यामुळे तुम्हीही ठेवावं असं मला वाटत नाही. आणि कुठलंही लाज न बाळगता शिक्षणासाठी जर कोणाकडून काही हवं असेल, ते अगदी तुम्ही निःसंकोच मागण्याची मनाची तयारी ठेवा. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या, त्या मी सांगितल्या. थँक प्रतीक्षाताई तुमचा हा प्रवास ऐकताना मला असं वाटतं, की लोकांना खरंच कळू दे, की आपल्या आयुष्यामध्ये संकटं जरी आलीत, तरी स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाता येतं. कारण छोट्या-छोट्या अडचणींना लोकं समस्या समजतात, समस्यांना संकटं समजतात. पण संकटं जरी आली, तरी त्यावर मात करता येते. हवा फक्त दुर्दम्य आशा आणि स्वतःवरचा विश्वास.
तेव्हा तुमच्यासारखं उदाहरण मला आज सगळ्यांच्या समोर आणताना खूप मनस्वी आनंद होतोय. तेव्हा पुन्हा एकदा सायकॉलॉजी संडेजकडून तुमच्या खूप खूप आभार आणि तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. आज मला तुम्ही इथे यूट्यूब चॅनलच्या तुमच्या चॅनल जे आहे सायकॉलॉजी संडे याच्यावर मला बोलवलं आणि माझं मनोगत, माझा स्ट्रगल ऐकलात आणि तो आता एवढ्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात आणि त्या पोहोचवण्यामधून तुमच्या इंटरव्ह्यूसाठी हो म्हणण्याचं एकच कारण, की माझ्या स्ट्रगलमधून कोणीही स्वतः डिप्रेशनमध्ये असेल किंवा "अरे, आता मी काय करू?" तर त्यांनी ह्या मुलीनं कसं केलं असेल हा विचार करून एक जरी दिवा पेटला, एकालाही माझ्या या स्ट्रगलवरून असं वाटलं, की "अरे, मी पण करूच शकेन नक्कीच." तर ह्या इंटरव्ह्यू सक्सेस झाला असं मी मानेन. मला खात्री आहे त्याची, की फक्त एकच नाही तर असे अनेक मनामध्ये दिवे पेटणार आहेत आणि लोकं खूप तुमच्याकडनं प्रेरणा घेणार आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. थँक यू.